नाथबाबा एकदा नदीकाठी बसले, एक दृश्य पाहिलं. एक विंचू आला आणि पाण्यात पडला. विंचू माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना? विंचू माहिती का? हां, विंचू आला आणि पाण्यात पडला. शेवटी दया करणारे संत आहेत. विंचू होता तो स्वभावाने, तरी सुद्धा संत असल्या कारणाने संतांनी हातावर घेतला विंचू. आणि मरेल ना तो, बुडतेही जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. मी जर याला वाचवलं नाही तर विंचू जरी असेल हा, तर मरेल ना विंचू. बळीराम महाराज, विंचू मरेल. नाथबाबांनी विंचू हातावर घेतला आणि त्या विंचूला पाण्यातून काढलं आणि वरती ठेवू लागले. तो स्वभावाने विंचू होता. कपडेही चांगले होते त्याचे. एखाद्याचे 2 अभंग पाठ असेल म्हणजे त्याचा स्वभाव चेंज होत नाही. मूळ स्वभाव त्याचा विंचूच होता. पाण्यातून काढलं त्याला. विंचू म्हणू लागला, आतापर्यंत एवढे अलगद उचलणारा महात्मा मला भेटलाच नाही. या महात्म्याने मला अगदी हातावर घेतलं. कदाचित या महात्म्याला माझा स्वभाव माहीत नसावा. माझं काम नाही का मी त्याला स्वभाव दाखवून देणं. त्याने पाण्यातून वर आल्याच्या नंतर विंचू होता, स्वभाव दाखवून दिला. उतरत असताना त्या महात्म्याच्या हाताला दंश केला. विंचू होता तो, दंश केला. हात झटकला. हात झटकल्याबरोबर विंचू परत पाण्यात पडला. विचार केला, याने दिलेला दणका आज ना उद्या नीट होणारच आहे, पण मी जर याला वाचवलं नाही तर हा जीवानिशी जाईल विंचू. म्हणून महात्म्याने परत हात घातला आणि विंचूवाला हातावरती घेतला. विंचू होता हो तो स्वभावाने. विंचू होता स्वभावाने. दिसायला जरी सुंदर असेल, कपडे जरी चांगले असेल, स्वभावाने विंचू होता. वरती आल्यानंतर विंचू होता. त्याने विचार केला, या महात्म्याने मला परत हातावर घेतलं. कदाचित या महात्म्याला पहिला दणका बसलाच नसावा, दुसरा देतो. दुसराही दणका दिलाच. विंचू होता. परत हात झटकला, पाण्यात पडला. एक सज्जन माणूस तिथं आला. माझा सिद्धांत महत्वाचा आहे. एक सज्जन माणूस तिथं आला आणि महाराजांना भांडू लागला. महाराज, काय महाराजांना समजून सांगणारे काही कमी आहेत का हो? अहो, ज्यांच्या बायका घरामध्ये ऐकत नाही ते इकडं कमेंट करत फिरतात. अहो, तुम्ही घरचं पहा. एकाला तर आम्ही पकडलं तर बिचारीची बायको म्हटली, अहो ताई 8 दिवस लोळत होता, पॅन्ट बघा त्याची सगळी घासली, लाइटिंग पडले पाठीमागून. हां, महाराज कळत नाही का तुम्हाला? महाराज येत ना, तुम्हाला कळत नाही का? एखाद्याने कानाखाली टाकली तरी दुसरा गाल पुढं करा. अरे असे तसे आहेत का आम्ही? महाराज आहेत तुम्ही. विंचू आहे तो, त्याचा वाईट स्वभाव सोडत नाही, तुम्ही बाजूला व्हा. महाराज म्हटले, तेच तर मला कीर्तनात सांगायचंय. तो विंचू असून त्याचा वाईट गुणधर्म सोडत नसेल तर मी संत असून माझा चांगला वाचण्याचा गुणधर्म का सोडू? ते संत महात्मे. मला वाटतंय मी सांगत असते, देवाला ईश्वराला आपलंसं करून घ्या. देव सखा जरी अवघे विश्व कृपा करी. देवाला सखा करून घेतलं ना तर बाकी जग जरी एका बाजूला उभा राहिलं तर देव आपल्या पाठीशी उभा राहतो. तुम्ही धर्म कार्य करत असतानाही पहा, धर्माचं कार्य करत असताना साक्षात धर्म तुमचं रक्षण करत असतो. कोण वाचवतं तुम्हाला? कोण वाचवतं? सीमेवरती जवान असतात महाराज. आजही पहा त्यांची अवस्था. रात्रंदिवस लेकरं बाळा टाकून त्या सीमेवरती लढत असतात. ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पधर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. वतन महबूब रे, तुझ पे जा कुर्बान है.
तेरे लिए, हिंदुस्तानची पावन गंगा मनात आमच्या अखंड वाहे, हिंदू धर्म रक्षवया अवघा हिंदू समर्थ आहे. त्रास माणसापासून नाही आहे, व्यक्तीपासून त्रास नाही आहे, धर्मापासून त्रास नाही आहे, जातीपासून त्रास नाही आहे. परमार्थ तर कोणत्या जातीपातीचा नसतो. ना हिंदों से है, ना हिंदों से है, ना मुसलमानों से है, ना हिंदों से है, ना मुसलमानों से है. इस देश को तो तकलीफ बेईमानों से है. कधीतरी साक्षात चांगलं वागायला शिका. आणि मला वाटते संस्कार देत असताना आईवडिलांनी संस्कार चांगले दिले तर मग आनंदे निर्भर डुलत असो संस्कार. एक वेळेस मासाहेब बाहेर निघाल्या. छत्रपती बाळराजे हे एका पाळण्यामध्ये झोपलेले आहेत आणि झोपेत असताना मासाहेबांनी एका दासीला बोलून घेतलं, दासी इकडे आहे. काय काम आहे मासाहेब? दासी मी काही कामानिमित्त बाहेर जाते, एक काम कर, बाळराजे हे पाळण्यामध्ये झोपलेले आहेत, मी बाहेरून येईपर्यंत राजांसमोर जवळ बस आणि लक्षात ठेव दासी, राजांना छत्रपती शिवरायांना रडू देऊ नकोस. राजांना रडायचं नाही तर लढायचं शिकवायचं आहे, रडू देऊ नकोस. मासाहेब काही कामानिमित्त बाहेर निघून गेल्या. काही वेळानंतर राजे अगदी छोटेसे बालवय आहे, उठून बसले. आई दिसत नाही, भूक लागलेली आहे, रडायला लागले. राजे रडायला लागले. त्या दासीच्या पटकन लक्षात आलं, मासाहेबांनी मला सांगितलंय राजांना रडू देऊ नकोस. राजांना स्वतःच्या मांडीवर घेतलं, अगदी स्वतःचं बाळ बाजूला ठेवलं ना, छत्रपती शिवरायांना मांडीवर घेतलं. दासीच्या लक्षात आलं राजांना भूक लागलेली आहे, काय करावं? मासाहेबांनी सांगितलं रडू देऊ नकोस. स्वतःचं बाळ बाजूला ठेवलं आणि त्या दासीने छत्रपती शिवरायांना, राजांना, बाळराजांना स्वतःचं स्तनपान केलं. राजे झोपले, परत पाळण्यामध्ये टाकलं. पाळण्यामध्ये टाकल्यानंतर काही वेळानंतर मासाहेब आल्या. पाहिलं तर राजे झोपलेले आहेत. विचारलं, दासी राजे उठले होते का? आता खोटं बोलावं एवढी ताकद तिच्यात नव्हती, कारण मासाहेबाची नजर म्हणजे सामान्य नव्हती, तलवारीची धार होती. हा, मासाहेब राजे उठले होते. बर, तू काय केलंस? मासाहेब भूक लागली होती, मग तू काय केलंस? मासाहेब स्वतःचं बाळ बाजूला घेतलं आणि राजांना स्वतःचं स्तनपान केलं. काही न बोलता मासाहेबांनी बाळराजांचे दोन्ही पाय धरले आणि पाय धरल्याच्या नंतर गारगार गारगार असं फिरवलं. जेवढं दासीचं दूध पिलं होतं तेवढं सगळं बाहेर टाकलं. मग दासीला सांगितलं, हे बघ दासी, हे स्वराज्य निर्माण करायचं असेल तर राजांना दासीचं दूध नकोय, या झाशीचं दूध पाहिजे, झाशीचं दूध पाहिजे. जननी जने तो भक्तजने दाता या शूर जने. आणि असं जर आपल्या जीवनामध्ये घडलं तर मग आनंदी आनंद आहे, मग आनंदी आनंद आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आणि हा नामघोष आपल्याला आता करायचा आहे. सगळ्यांनी दोन्ही हात वरती घ्या. वा, या साहेब या. राधे राधे हो राधे राधे, बोलो राधे राधे हो राधे राधे, हरी राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, हरी राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 श्याम, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 श्याम मिला दे. गैया बोले राधे राधे, बछड़ा बोले राधे राधे, गैया बोले राधे राधे, बछड़ा बोले राधे राधे, गैया बोले राधे राधे, बछड़ा बोले राधे राधे, गैया बोले राधे राधे, बछड़ा बोले राधे राधे. दूध की धार से आवाज आए, दूध की धार से आवाज आए, राधे श्री राधे 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 वो राधे 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 ओ राधे 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 वो राधे राधे राधे
माननीय बदनापूर आणि अंबड या तालुक्याचे आदरणीय व्यक्तिमत्व नामदार आमदार नारायण साहेब कुचे यांच्यासाठी एकदा जोऱ्याने टाळ्या वाजवा, डोळ्याने नाही. वा, फार गोड व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थाने आमचंही भाग्य की तुमच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने माझं कीर्तन या ठिकाणी होते आणि तुमच्या मतदारसंघातील मी एक मतदार आहे बरं का. म्हणजे मी माझं लग्न झालं तरी मी तिकडं मतदान केलं नाही, अजून इकडंच आहे माझं, कारण तुमच्यासाठी मदत होईल म्हणून ठेवलंय मी तसंच. आले होते साहेब, आता मला वाटते मागच्या वर्षी आम्ही महाराज मंडळीने कार्यक्रम ठेवला होता आळंदीमध्ये, तेव्हा तुम्ही आले होते आणि त्यावेळेस आमची भेट झाली. अतिशय तळागाळातून गरिबाच्या संघर्षातून पुढं गेलेलं मोठं व्यक्तिमत्व आणि फार आनंद वाटतो. खऱ्या अर्थाने एवढ्या उंचीचे माणसं परमार्थामध्ये सहभागी होतात, फार आनंद वाटतो, फार आनंद वाटतो. तुमच्या साहेब अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने ह्या अकोला गावचे जेवढे ग्रामस्थ आहेत, सदस्य आहेत, या सगळ्यांची फार मोठी तळमळ होती की आम्हाला खूप मोठा कार्यक्रम करायचा आहे, कारण तुमच्या सगळ्यांच्या घरातील ही सगळी मंडळी आहे. माझ्याहीपेक्षा जवळ आहे आमचे भाऊसाहेब दादा गुगे आहेत, आमचे गजानन दादा आहेत, या ठिकाणी माझे चुलते माधू आप्पा गीते आहेत, शिवाजी दादा आहेत. या गावातील सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी अत्यंत नितांत तुमच्यावरती प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहे. मला वाटतंय बऱ्याचशा गोष्टी माणसाला जीवनामध्ये विकत घेतल्या जातात, पण लोकांचं प्रेम विकत घेतलं जात नाही, ते मिळवावं लागतं आणि ते तुम्ही मिळवलं आहे. अगदी आपल्या स्वतःला सिद्ध करत असताना जेव्हा द्वापार युगामध्ये दुर्योधनाच्या सभेमध्ये विदुर काकांना काही गोष्टी आवडल्या नव्हत्या. तुम्हाला जर हा विषय पटकन कळाला म्हणून सांगून जाईल. महाभारत जर तुम्हाला माहीत असेल तर द्वापार युगामध्ये महाभारतामध्ये जेव्हा दुर्योधनाने ठरवलं की पांडवांची बाजू खरी जरी असेल तरी सुईच्या अग्रभावी मावणे इतकी जमीनसुद्धा मी त्यांना देणार नाही, कुणाला, पांडवांना देणार नाही. आणि ही गोष्ट जेव्हा विदुर काकाला कळाली, त्या शहाण्या माणसाने धर्मविरोधी एखादी गोष्ट होत असेल तर त्याचा प्रतिकार करावा, नाही तर तिथून उठून तरी बाजूला जावं. हे काम विदुर काकाने तेव्हा केलं आणि आता तुमच्या सगळ्यांच्या हातून घडतंय. तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते. व्यक्तिमत्व इतकं सुंदर असावं. मी सांगेल तुम्हाला या ठिकाणी, राजकीय क्षेत्राचा माझा जास्त अभ्यास नाही तरीसुद्धा सांगून जाईल, अगदी प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहणारं व्यक्तिमत्व, देवच देव माणूस, माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. ज्यावेळेस सभागृहामध्ये मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते आणि मुंडे साहेब उपमुख्यमंत्री होते आणि विरोधी पक्ष नेते भुजबळ साहेब होते, त्या सभागृहामध्ये अनेक प्रश्न विरोधकांनी विचारले होते. त्या दिवशी मुंडे साहेबांना यायला थोडासा वेळ झाला होता, मी अगदी ऐकले पाहिलं नाही, वेळ झाला होता येण्यासाठी, पण बरेचसे प्रश्न विचारून झाले होते. साहेब थोडेसे लेट आले. दरवाजातून जेव्हा साहेबांची एंट्री झाली मुंडे साहेबांची, तर मुंडे साहेबांच्या हातामध्ये कागद होता. तो कागद हातामध्ये होता. अगदी सभागृहामध्ये साहेब येऊन बसले, खुर्चीवरती बसले, टेबलवरती कागद ठेवला, कागदावरती एक पेन ठेवला आणि स्वतः माईक समोर गेले आणि जेवढे विरोधकांनी प्रश्न विचारले होते बिनधास्त सडेतोडपणे सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलं. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर सभागृहामध्ये टाळ्याचा जय जयकार झाला. सभागृहातले सगळे नेते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर सगळे बाहेर पडले, पण भुजबळ साहेब त्या ठिकाणी होते. ते का होते मी तुम्हाला सांगेल. ते म्हटले मुंडे साहेब तर आत्ताच आले, प्रश्न याच्याही पलीकडे काही विचारले गेले होते, मग मुंडे साहेबांना हे प्रश्न कसे कळाले आणि इतके पटकन उत्तरं दिलेच कसे मुंडे साहेबांनी. कदाचित मुंडे साहेबांनी ह्या सगळ्याची प्रश्नाची उत्तरं त्या कागदात लिहून आणली असेल, म्हणून तो कागद हातामध्ये घेतला भुजबळ साहेबांनी, कारण मुंडे साहेब कागद घेऊन गेले नव्हते, कागद तिथंच होता. कागद हातामध्ये घेतला, कागद पाहिला तर कागद या बाजूने कोराच होता, कागद पुढच्या बाजूने कोराच होता. भुजबळ साहेबांना वाटलं कदाचित पाठीमागं काहीतरी लिहिलेलं असेल. पाठीमागं पाहिलं तर पाठीमागं सुद्धा कागद कोराच होता. व्यक्तिमत्व असं होतं की कोरा
कागद सुद्धा विरोधकाच्या काळजामध्ये धडकी भरवणारा होता. आणि ही वाटचाल करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने मी देवाप्रमाणेच आम्ही सगळे मानतो. माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, फार मोठी कृपा आहे आणि आपल्या तालुक्याचं जे उज्ज्वल भविष्य तुम्ही करताय हे साहेब तुमच्या हातामध्ये आहे. दीन दुबळे अगदी शेतकरी माणसं हे सगळे. आपल्याकडं प्रथा आहे, नेत्यावर सुद्धा देवाप्रमाणे आपण सगळे प्रेम करतो आणि तुम्हाला पोंचतो. देवाचं काम आहे, भक्ता राखे पायापासी दुर्जनासी सवारी. जिथं अडचण येईल त्या ठिकाणी तुम्ही निश्चितच उभे असता. अनेक धार्मिक कार्यक्रमामध्ये आमचे बंधू रामेश्वर महाराज ढाकणे वारंवार तुमचं नाव काढत असतात. धार्मिक कार्यक्रम अगदी आळंदीपर्यंत तुमचं येणं झालं म्हणजे फार मोठा तुमचा सिंहाचा वाटा वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून पुनश्च एकदा ग्रामस्थांच्या वतीने, सर्व वारकरी संप्रदायाच्या वतीने आज खऱ्या अर्थाने उद्या तुमचा अभिष्टचिंतन सोहळा आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देते. उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य तुम्हाला लाभो, तुमच्या हातून खूप सुंदर अशी क्रांती घडो ही माऊली चरणी प्रार्थना करते. आणि या कीर्तनासाठी सुद्धा अगदी वेळेवर तुम्ही या ठिकाणी आलात. आमचे आप्पा नेहमी मला सांगत असतात, माझ्या वडिलास्थानी आहे, वडील गेल्यानंतर मला कधी उणीवच भासली नाही. माझ्या जीवनात जेव्हा जेव्हा संकटाची वेळ आली, आता अगदी चांगले असतात, काही काटेसुद्धा रुतलेले चांगले असतात, आपल्या पायाची निबर वाढ होते. आप्पाने मला सांगितले, अजून मी जिवंत आहे, काळजी करू नकोस. हां, इतके ठामपणे. आणि माझ्या वडिलांनीही कधी मागे पाऊल घेतला असता, पण चुलत्याने अगदी माझ्या हातामध्ये तलवार दिली, काळजी करू नको, धर्मकार्य करत राहा. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था. शंभू राजाच्या हातामध्ये शिवाजी महाराजांची तलवार होती. तसे हे सगळे माझे वडीलधारे मंडळी जे आहेत हे धर्मकार्य करणारे आहेत, धर्मकार्य करणारे आहेत. मला वाटतंय श्रीमंती कमवत असताना कधीतरी देश हितासाठी जो जगतो, गैया कटे मदिरा बड़े सीनों में नोटों का जवर है, वे भी विचार भी चल रहा है, यहाँ घर घर में घुसखोरी है, गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु संत को गालिया, अरे वाह राज करने वाले, तूने तो रावण को ही शर्मा दिया. साधु संत काही कमी नाहीत. अब की चिंता मत कर, चेहरे का खोल बदल देंगे, इतिहास की क्या हस्ती है, पूरा भूगोल बदल देंगे. धारा हर मोड़ बदल कर लाहौर से गुजरेगी गंगा, इस्लामाबाद के छाती पर लहराएगा तिरंगा झंडा. आजही माझे जवान सीमेवरती लढत असताना कुटुंबाचा विचार करत नाही महाराज, ते लढतच राहतात, लढत राहतात. मला वाटते प्रत्येक तरुणाने कदाचित देशासाठी, धर्मासाठी असं एखादं व्यक्तिमत्व जर आपल्या समोर असेल तर त्यांच्याबरोबर कार्य करत असताना समाज हितासाठी कार्य केलं पाहिजे. आणि ते हित सुख देणार आहे. सर्व सुखले आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो विठोबा रखुमाई, रखुमाई.